नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मार्च 2025 ते 6 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात समाजासाठी बऱ्याच मोठ्या लोकांसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. अशात तुम्हालाही या संधीचा योग्य लाभ घेऊन त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ही भेट तुम्हाला समाजात पदप्रतिष्ठासोबत कुटुंबात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळावे लागेल, कारण आपल्याला हे समजले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधी-कधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या निर्माण होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळवण्यातही यश मिळेल. अशा काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या ध्येयाच्या प्रती सजग राहण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात विशेष काळजीने वाहन चालवा, खास करून वळणाचे रस्ते आणि चौक. आपले डोळे आणि कान उघडे ठेवा, अन्यथा काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करण्यात सिद्ध होईल, कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा त्याचा संचय करण्यात आपल्या कुटुंबाची साथ मिळेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम नरसिंह नम मंत्राचा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील, कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता. तुम्ही या सप्ताहात आपल्या विचारांचे आदानप्रदान करण्याची इच्छा ठेवाल, परंतु कार्यस्थळी तुमचे विचार आणि सल्ल्याला अधिक महत्त्व मिळणार नाही. या काळात तुम्हाला खूप एकटे वाटेल. सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत, कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल. या सप्ताहात तुमच्या आरोग्य राशी भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. यासोबतच या काळात तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरळ सोबत घेऊ शकाल, ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. या आठवड्यात आपण आपल्या सोयीच्या गोष्टीवर इतका पैसा खर्च करू शकता ज्याचा अंदाज आपल्याला भविष्यात येईल, कारण यावेळी आपल्याकडे पैशाची कमतरता असणार नाही, तर आपण त्याबद्दल विचार करण्यास जास्त वेळ घालवणार नाही. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी.
हा सप्ताह कार्यक्षेत्रात कामामध्ये तुमच्या दक्षतेची परीक्षा घेणारा सिद्ध होईल. अशात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रयत्नावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असेल. म्हणून तुम्ही आपल्या मोठ्यांच्या अनुभवाचा वापर करू शकता. या राशीतील ते जातक जे शिक्षण घेण्यासाठी विदेशात जाण्यासाठी इच्छुक होते, त्यांना या सप्ताहात अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. कारण शक्यता आहे की काही कागदपत्रांच्या कमीच्या कारणाने तुम्हाला निराशा हाती लागेल. अशात पुढील संधीपर्यंत निरंतर प्रयत्न करून त्याला आपल्या हातातून न जाण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात काही जातकांना आपल्या आरोग्याने जोडलेली समस्या सोबतच हॉस्पिटलमध्येही जावे लागू शकते. म्हणून सुरुवातीपासूनच तुमच्या आरोग्याच्या प्रती सजग राहणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणांनी तुमच्या घरातील व्यक्तीही तुमच्यासोबत आनंदी होतील. सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. या सप्ताहात तुमच्याजवळ अशा काही विपरीत परिस्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र एकच स्तंभाप्रमाणे तुमच्यासोबत उभे राहताना दिसतील. कारण ही वेळ तुम्हाला आवश्यक वेळ मित्र आणि कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. उपाय: बुधवारी गरीब मुलांना शालेय पुस्तके दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.